ज्योतिबा फुलेंचा आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। लड़के लेंगे हमारी मांग, लड़के लेंगे हमारी मांगे, लड़के लेंगे हमारी मांगे, लड़के लेंगे हमारी मांगे। गाडगे पाशंकर ही सगळ्यात महाराष्ट्रातली जुनी कंपनी फुलांची। आज गेले 150-200 वर्ष ह्या जागेत आम्ही व्यवसाय करतोय। आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचं आहे। ठीक आहे, आम्ही स्मारकाला कधी विरोध करलेला नाही सावित्रीबाईंच्या, तरी आम्हाला एक विनंती, अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासने दिली की तुम्हाला जागा देण्यात येईल, पर्याय जागा करा, तुमचं पुनर्वसन करण्यात येईल। कालच एक टीव्हीवर बातमी होती की सर्वांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पुनर्वसन केलंय। याकरता आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलोय की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन, आमचं पुनर्वसन कुठं केलंय हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल। जो आमच्या अन्याय झाला, गेले 9 महिने आमचं पोटीमार झालेलं आहे। आज आमच्या 80 कामगार रोडवर आलेत। काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपतीत 9 दिवस नारळ विकायला बसवलं होतं, तर आज त्यांचा संसार तर चालला पाहिजे। आज आम्ही क्वचित व्यापार आमचा बंद गेले 9 महिने, आम्हाला कुठलं पुनर्वसन नाही आहेत आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी। आमच्या मिटिंग झाल्यात नगरपालिकेत, आमच्या मंत्रालयात कॉन्फरन्सवर मिटिंग झालेल्या आहेत, त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत। अजून सुद्धा काही आम्ही प्रपोजल फसवणूक केली आमची। आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रपोजल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक जर केलं, जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशनने केलेला, त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या खाली आणि वर स्मारक करा। आम्ही व्यापाऱ्यांनी एक प्लॅन दाखवला, याप्रमाणे तुम्ही करा। तर आता ह्याची किंमत आहे 35,000 रुपये। व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्किटेक्टला दाखवलं की ह्या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली 8 व्यापारी त्यांचा संसार चालेल, ते बेघर होणार नाही। आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा या वाचतील आणि स्मारक हे मोठं होईल। तोंडावर नंतर दाखवते, फुटेज घेऊ। तुमची मागणी काय आहे ते सांगा। आमची मागणी आहे आमचं पूर्णत्व व्हावं, नाही तर आहे त्या जागेत आम्हाला दुकानदारी द्यावी। नाही झाले तर आम्ही तुरंत आंदोलन करू। आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका। हे बघा, आम्ही 8 व्यापारी आहेत आणि रहिवासी वेगळे आहेत, रहिवासी बेघर झालेत, काही भाड्याच्या घरात राहत आहेत, काही रस्त्यावर राहत आहेत। आम्ही भुजबळांना अनेक वेळा भेटलोय, पण भेटून काय अर्थ आहे? काही मोबदला दिलेला नाहीये। काल टीव्हीवर दाखवलोय, कधी काल आम्ही नाही भेटलो। त्याच्या अनेक याच्या अगोदर एका मीटिंग आहे, फोटो त्याच्यात मोबदला आम्ही जागा देऊ किंवा मोबदल्यामध्ये पैसे देऊ, काहीच नाही। मोबदला काही मिळालंच नाही तर त्यात काय अर्थ आहे? तुम्हाला दुसरीकडे जागा दिली तर कुठे दिली जागा? आम्ही पण हाय ती जागा कशा करता सोडा आणि दिली तर बाहेर जाऊ। आम्हाला आतापर्यंत कुठल्याही मिटिंगला पुनर्वसन करू, पैसे देऊ, जागा देऊ, आम्हाला विश्वासच घेतलं नाही। अनेक वेळा आम्ही कोर्टात सुद्धा काही मंत्र्यांना भेटलेलो आहे की तुम्हाला जागा देऊ, आमच्याकडनं प्रपोजल घेतलेत, आमच्याकडनं मिटिंग घेतलेत। आम्ही आंदोलन तीव्र करू, आम्ही रस्त्यावर उतरू, अनेक गोष्टी आंदोलनात येईल। या सरकारने आमच्यावर व्यापाऱ्यांवर लक्ष द्यावं, नाही तर पुढचं काही जे सरकार येईल ते आमचं निदान ते तरी पूर्ववसन करेल। आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।